तर तहूर राणा याला भारतात आणण्यात आलेलं आहे। एनआयए कडून आता सध्या अटकेची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। मात्र इथे आपण पाहतो याच गेट मधून कदाचित तहूर राणा याला बाहेर काढलं जाईल। बुलेट प्रूफ गाडीमधून त्याला एनआयएच्या मुख्यालयामध्ये नेलं जाणार आहे। तर व्हीव्हीआयपी मूवमेंट जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र राजनाथ सिंग यांचा ताफा या ठिकाणाहून जाणार असं आपल्या प्रतिनिधींना या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आपण पाहतोय की व्हीआयपी मुवमेंट ही कोणत्याही क्षणी होऊ शकते आणि तहूर राणाला बुलेट प्रूफ गाड्यांच्या माध्यमातून एनआयएच्या हेडक्वार्टरमध्ये नेण्यात येऊ शकतं। ती अंतिम प्रक्रिया जी आहे ती त्या पालमच्या विमानतळाच्या आतमधल्या भागामध्ये सुरू आहे आणि तिथे एनआयएचे वरिष्ठ अधिकारी तर आहेतच, भारतीय तपास यंत्रणामधील प्रमुख अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर जिथून तहूर राणाला आणलं त्या लॉस एंजेलिसच्या जेलच्या प्रशासनाचे काही अधिकारी असल्याचं कळते। तिथल्या प्रशासनाचे काही महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या डिपोर्टेशनच्या कारवाईमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होते, ते सुद्धा अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून अंतिम जी काही प्रक्रिया आहे ती पार पडली जाते। ही डिपोर्टेशनची म्हणजे प्रत्यार्पणाची प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे पार पडल्यानंतर त्याला कागदोपत्री अटकेची कारवाई जी आहे ती एनआयए कडून केली जाईल। त्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी जी आहे ती सुद्धा पार पडली जाईल आणि त्यानंतर त्याला एनआयएच्या हेडक्वार्टरमध्ये नेण्यात येणार आहे। तिथे मात्र तहूर राणाची पुढच्या काही दिवसामध्ये कशा पद्धतीने चौकशी होईल किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये जे तपास अधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये एनआयएचे अधिकारी असतील, वेगवेगळे तपास यंत्रणामधले काही प्रमुख अधिकारी असतील आणि त्यांच्या माध्यमातून या तहूर राणाची चौकशी जी आहे ती येत्या काळात होणार आहे। या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून के लिए था, तहूर राणा के लिए नहीं था। मैं फिर दर्शकों को बताना चाहूंगा कि जो आउट गेट से, पालम टेक्निकल गेट से जो अभी काफिला निकला है वो काफिला केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह का निकला है और तहूर राणा का नहीं है। तो ये जानना जरूरी है क्योंकि बार बार इस सिक्योरिटी ड्रिल और तमाम तरह की चीजों को देखकर ऐसा लग रहा था कि ये काफिला जो है कोई और नहीं बल्कि मुंबई हमले का जो मुख्य साजिश करता है उसका है। लेकिन अब मैं आपको बताऊं कि ये जो सिक्योरिटी पूरा मूवमेंट था वो सिर्फ और सिर्फ राजनाथ सिंह के लिए था, जो अभी अभी यहाँ से निकले हैं और उनका काफिला यहाँ से निकल चुका है। जो सिक्योरिटी है वो फिर से ओपन कर दिया गया है और आम लोगों का फिर आना जाना शुरू हो गया है। तो ये पूरा का पूरा जो एक तरह से कह सकते हैं कैवलकेड निकला वो राजनाथ सिंह का निकला है। उम्मीद की जानी चाहिए कि यहीं से ही, ऐसी उम्मीद हम कर सकते हैं कि यहीं से ही तहूर राणा का भी जो है कैवलकेड काफिला निकलेगा। लेकिन इस गेट से निकलेगा या किसी और गेट से निकलेगा ये दिल्ली पुलिस आखिरी मोमेंट पे तय करेगी। सुरभि, तर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीश ढगे सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। सगळ्यात महत्त्वाचं आहे की 26/11च्या या मास्टरमाइंडला आता भारतामध्ये आणलं जातंय। या म्हणजे तहूर राणा याला भारतामध्ये आणल्यानंतर नेमकं काय सिद्ध होणार आहे? सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे ते तुमचा आवाज येत नाहीये, मी पुन्हा एकदा संपर्क साधते तुमच्याशी। मात्र 26/11च्या मास्टरमाइंडला आता भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि सध्या एअरपोर्टवर एनआयए कडून सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। तर एनआयए आता तहूर राणा याचा ताबा घेईल आणि त्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे। तर पालम विमानतळाचे गेट आहे तिथे आता सध्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। काही व्हीव्हीआयपी मुवमेंट देखील या ठिकाणी होत आहेत। मात्र काही वेळातच आता तहूर राणाला एनआयएच्या मुख्यालयामध्ये नेलं जाणार आहे। तहूर राणा हा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात, सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीश ढगे सर, आत्ता माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तहूर राणाला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे, त्यानंतर एनआयए कडनं त्याची चौकशी देखील इथे केली जाणार आहे। नक्कीच तहूर राणाला भारतामध्ये प्रत्यर्पण संधीच्या अनुसार त्या ठिकाणी आणलं जाणं आणि त्याच्यानंतर त्याची चौकशीतून ज्या वेगवेगळ्या प्रकारची धागेदोरे आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत त्या अनुषंगानं ही महत्वाची घटना आहे। काही फॉर्मॅलिटीज, कारण आपण अमेरिकेकडून त्याचं प्रत्यर्पण त्या ठिकाणी करतोय म्हणून डॉक्युमेंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक प्रकारे जे आहे त्या डॉक्युमेंट्सची देवाणघेवाण त्या ठिकाणी होईल, त्याचबरोबर त्याची वैद्यकीय चाचणी त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर काही काळातच त्याला एनआयए कोर्ट समोर, स्पेशल कोर्ट समोर त्या ठिकाणी पतियाला कोर्टमध्ये त्याला एक प्रकारे त्याला सामोरं त्या ठिकाणी जावं लागेल। आता सुरक्षेच्या अनुषंगानं डायरेक्टली त्याला त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे का ऑनलाईन माध्यमातून, व्हर्च्युअल माध्यमातून त्याची जी आहे एक प्रकारे अशा प्रकारची पेशी केली जाणार
जाणार आहे हे येणाऱ्या काळातच आपल्याला त्या ठिकाणी कळेल. पण त्या NIA कोर्टमधून जे आहे साधारणतः 4 आठवड्याची 1 महिन्याची त्याची कोठडी घेण्याचा प्रयत्न हा NIAच्या त्याचबरोबर भारत सरकारच्या स्पेशल प्रोसिक्युटरच्या माध्यमातून ऍडव्होकेट कृष्णन आहेत त्या ठिकाणी, त्याचबरोबर ऍडव्होकेट मान आहेत, यांच्याद्वारे त्या ठिकाणी केली जाईल. आणि हे केल्यानंतर NIA मुख्यतः इंटरोगेशन करेल, याची चौकशी करेल आणि या चौकशीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येतील ज्यामध्ये खरोखरच आपले जे घरभेदी आहेत म्हणजे भारतामधूनच, मग त्यामध्ये काही ब्युरोक्रॅट्स आहेत का, काही राजकारणी आहेत का, काही बिझनेसमॅन आहेत का, त्यांचा कशा प्रकारे या 26/11च्या हल्ल्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंध होता, त्या गोष्टी आपल्या समोर त्या ठिकाणी येतील. आणि त्याहून महत्वाचं खऱ्या अर्थानं ISI, पाकचं लष्कर, त्याचबरोबर LET म्हणजे लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा जो समावेश या 26/11च्या प्लॅनिंग मध्ये आणि एक्झिक्युशन मध्ये होता, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स आपल्या समोर येतील आणि त्याच्या आधारावर आणखीन या तपासाची गती त्याचबरोबर तपासाची व्याप्ती त्या ठिकाणी वाढेल. जर गरज पडली तर एक प्रकारे सप्लिमेंटरी चार्जशीट सुद्धा NIA हे त्या ठिकाणी दाखल करू शकतं आणि याच सगळ्या जबानीच्या आधारावर यातले बाकीचे जे प्लेयर आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संघटनेचे म्होरके आहेत, त्यांना सुद्धा अटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. एवढंच नाही तर हाच तहबूर राणा आहे ज्याने या 26/11च्या हल्ल्यासाठी लॉजिस्टिक आणि फायनान्शियल सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि जर याच्याशी संबंधित आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारची प्रूफ आपल्याला जर मिळू शकले, अशा प्रकारचे पुरावे NIAच्या हाती त्या ठिकाणी लागले, तर माझ्या मते ती खूप महत्वाची गोष्ट ठरेल. कारण याच पुराव्याच्या आधारावर एक नवीन डॉसियर आपण तयार करून FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स जी वेगवेगळ्या देशांना एक प्रकारे वॉचडॉग म्हणून काम करते आणि जी वेगवेगळ्या देशांना ग्रे लिस्ट किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकतं. कशाच्या आधारावर? असे देश जे एक प्रकारे जे आहे मनी लॉन्ड्रिंगला म्हणजे पैशाच्या हेरफेर करण्याला, ब्लॅक मनीला थारा देतात, त्याचबरोबर टेररिस्ट फायनान्सिंग म्हणजे दहशतवादाला जे आहे अर्थपुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतात. या सगळ्या पुराव्याच्या आधारावर आपण ISI आणि पाकिस्तान हा कशा प्रकारे दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा करतो हे सुद्धा FATF पुढे पुन्हा एकदा आपण दाखवू शकतो आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला ग्रे लिस्ट किंवा ब्लॅक लिस्ट करावं अशी जोरदार मागणी आपण FATF समोर त्या ठिकाणी करू शकतो. त्या सगळ्याच अनुषंगानं पाकिस्तानचा रोल असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या एक्स्ट्रीमिस्ट इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा रोल असेल किंवा आमचे घरभेदी त्यामध्ये राजकारणी असू शकतात, बिझनेसमॅन असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचा नोकरशहा वर्ग असू शकतो, त्यांचा यामध्ये कशा प्रकारे रोल आहे हे सगळं समजण्यासाठी तहबूर राणाची जबानी त्याच्याकडून मिळणारी माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आणि त्याच अनुषंगानं प्रत्यर्पण करून त्याला भारतामध्ये आणणं मोठा काळ होता, साधारणतः 18 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी आपल्याला लागला, पण अतिशय न्याय्य पद्धतीनं न्यायिक पद्धतीचा वापर करूनच आता आपण जे आहे त्याच्या विरुद्ध कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे आता त्याला भारतात आणण्यात आलेला आहे. नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्याला या संदर्भात माहिती देत होते.